नमस्कार मित्रांनो, बघा माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जे 7 नवीन बदल जे करण्यात आलेले आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। आता काय काय निवेदन ते करत आहेत, 7 त्यांचे जे बदल आहेत ते आपल्याला सांगत आहेत। पहिला बदल बघा, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। किती दिनांक होती? 1 जुलै ते 15 जुलैपर्यंतच तारीख होती। पण बघा, या आता मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना आता अर्ज करता येईल। ठीक आहे, पहिली किती होती? 15 जुलैपर्यंतच होती, पण आता पूर्ण तुमच्याकडे 2 महिने आहेत, 31 ऑगस्टपर्यंत आता ही मुदत वाढवलेली आहे। तसंच बघा, महत्त्वाचं म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। ठीक आहे, तुम्ही अर्ज कधीही करा, शेवटच्या 31 तारखेला जरी केलात तरी तुम्हाला 1 जुलै 2024 पासूनच 1500 रुपये एवढी आर्थिक लाभ तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात येईल। ठीक आहे, दुसरा मुद्दा काय बघा, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? तर रेसिडेन्शियल दाखला किंवा तुमचा रहिवासी दाखला। आता ज्या महिलेकडे जर अधिवास प्रमाणपत्र रेसिडेन्शियल दाखला नसेल तर ते त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला हे 4 प्रमाणपत्र ते जोडू शकतात। ठीक आहे, एखाद्या महिलेकडे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी ते 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र LC किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आता येणार आहे। ठीक आहे, महत्त्वाचा हा देखील मुद्दा आहे। तिसरा मुद्दा काय दिलाय तर बघा, सदर योजनेतून आता मुख्यमंत्री म्हणतायत की 5 एकर शेतीची अट देखील आता वगळण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। चौथा बदल बघा, हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। बघा, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट पहिला 21 ते 60 वर्ष होता, तर तो आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, 65 वर्ष वयोगट आता केलेला आहे, 60 वरून 65 वर्ष केलेला आहे। पाचवा मुद्दा आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। ठीक आहे, एखादी महिला जी परराज्यात जन्म झालेला असेल तिचं आणि तिने लग्न आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या पुरुषासोबत केलेलं असेल तर त्या पुरुषाचं किंवा त्या पतीचं त्यांच्या जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र आता ग्राह्य धरण्यात येईल। 6वा बघा मुद्दा काय आहे, तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रात सूट देण्यात येत आहे। कळला मुद्दा? आणि 7वा बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मला वाटलं नव्हतं हा मुद्दा इन्क्लूड करण्यात येईल, पण काय मुख्यमंत्र्यांनी चांगला डिसिजन घेतलेला आहे। तर बघा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। ठीक आहे, तुमच्या कुटुंबात जर एखादी अविवाहित महिला असेल जिचं वय 21 ते 65 या वयोगटात असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा आता लाभ देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर बघा, हे 7 महत्त्वाचे बदल मुख्यमंत्र्यांनी सध्या कालच अनाऊन्स केलेले आहेत। तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल काही नवीन अपडेट्स येतील तर मी आपल्या या चॅनलवर अपलोड करून ठेवीन। काही दुसऱ्या शंका असतील तर कमेंट करून सांगा, मी तुमच्या शंकांचं लवकरात लवकर निरसन करेन। तर चला मग भेटूया अशाच एका योजना रिलेटेड व्हिडिओमध्ये। आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।